भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव बादल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री अनिल टाकसाळे यांच्यासोबत भेटून जिल्ह्यातील रेशन केशरी कार्ड धारक यांच्या समस्यांवर चर्चा केली। विशेष करून तपोवन येथील राहणारे एक कुटुंब या सर्व लॉकडाऊनच्या काळामध्ये अडचणीत सापडले असून यामधील कुटुंब प्रमुख ऑटो रिक्षा चालवितात। त्यांचे पूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असताना कोरोना महामारीमुळे देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे आता त्यांचा ऑटो चालविण्याचा व्यवसाय बंद आहे। अशा स्थितीमध्ये त्यांना काय मदत सरकारतर्फे होईल याची शहानिशा करण्याच्या उद्देशाने बादल कुलकर्णी यांनी प्रयत्न केले। मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांना राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार आम्ही यामध्ये काहीही करू शकणार नाही व केशरी कार्ड धारकांना 1 मे पासून धान्य दिले जाणार असल्याचे असे उत्तर दिले। मात्र मे महिन्यापर्यंत या कुटुंबाने उपाशी राहावे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो। अशा वेळी त्या कुटुंबाला इतर खासगी संघटनेकडून मदत मिळवून देण्यात आली। लॉकडाऊन असताना अशा काळात अनेक राज्य सरकार त्यांच्या राज्यातील जनतेला मोफत राशन व कार्ड नसताना देखील राशन उपलब्ध करून देत आहे। मात्र महाराष्ट्रात असे चित्र दिसत नाही, म्हणून राज्य सरकारने नोंद घेऊन अशा मध्यमवर्गीय केशरी कार्ड धारकांना न्याय द्यावा व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी, असे राज्य सरकारला उद्देशून बोलले। नमस्कार। आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथे या ठिकाणी आम्ही आलेलो होतो भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून, आणि जे काही राज्यामध्ये केशरी कार्डाला घेऊन मे महिन्यानंतर राशन मिळणार आहे, तर एक मोठी उपासमारीची वेळ हे केशरी कार्ड धारकांच्या काही जे केशरी कार्ड धारक आहे अशा परिवारावर अशी वेळ आमच्या सोबत तपोवन अमरावती येथे राहणारे श्री बोदळे भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे केशरी कार्ड आहे। हे त्यांचं केशरी कार्ड आहे। आज आम्ही या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे साहेब यांना भेटलो। टाकसाळे साहेबांच्या म्हणण्यानुसार असा विषय होता की शासनाकडून आदेश त्यांना 1 मे पासून धान्य देण्याचे आहे। आता प्रश्न असा आहे की 1 मे पासून जर केशरी कार्ड धारकांना जर धान्य दिलं जात असेल तर 1 मे पर्यंत त्यांनी उपाशी राहावं का, किंवा त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्य सरकारने कोणती व्यवस्था उभी केलेली आहे अशी कोणतीही माहिती सध्या या ठिकाणी आम्हाला मिळालेली नाही। त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी केशरी कार्ड धारक जे आहेत, ज्यांच्यावर उपासमारीची वेळ सध्या आलेली आहे, ज्यांच्यावर पूर्ण कुटुंब निर्भर आहे, अशा परिवाराला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना करावी, ही शासनाला, आमची राज्य शासनाला विनंती आहे। यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चाचे अखिलेश किल्लेदार व बुंदिले उपस्थित होते। विदर्भ न्यूज, अमरावती।